नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण त्रिकोण अंतर्गत त्रिकोण या घटकांतर्गत त्रिकोणाविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर बघा, त्रिकोण म्हणजे काय? तर त्रिकोणाची आकृती अशी असते, ज्याला 3 कोण असतात, 3 बाजू असतात, त्याला त्रिकोण म्हणतात. मग बघा, ह्या आकृतीमध्ये शिरोबिंदू किती आहेत? शिरोबिंदू पण 3च आहेत, बाजू पण 3च आहेत, कोण पण 3च आहेत, म्हणून त्रिकोणाला त्रिकोण म्हणतात. सगळं 3-3 आहे म्हणून त्रिकोण. बघा, त्रिकोणाचे प्रकार काय आहेत? बाजूवरून पडतात आणि कोनावरून पडतात. तर आज आपण पहिल्यांदा बाजूवरून पाहूया. बाजूवरून 6 प्रकार आहेत ते. प्रकार. तर त्रिकोणाचे प्रकार 6 आहेत, बाजूवरून 3 आहेत आणि कोनावरून 3 आहेत. तर बाजूवरून कुठले आहेत ते बघूया. बाजूवरून आहेत समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण. अशा पद्धतीनं बाजूवरून 3 आणि कोनावरून 3 असे त्रिकोणाचे किती आहेत प्रकार? 6 आहेत. तर पहिला समभुज त्रिकोण बघा. नावातच आहे समभुज म्हणजे 3 बाजू 3 भुजा समान. समभुज म्हणजे आता इथं दाखवलेले आहे एकरूपतेचं चिन्ह आहे. तिन्ही पण एकरूप आहेत म्हणून तिन्हीला सारखं चिन्ह. समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय? तर दोनच बाजूला एकरूपतेचं चिन्ह आहे म्हणजे 2 बाजू समद्विभुज व नावातच आहे. द्विभुज म्हणजे 2 भुजा समान आहे. विषमभुज त्रिकोण. विषमभुज म्हणजे इथं बघा एकरूपतेचं कुठलंच चिन्ह नाही म्हणजे तिन्ही पण बाजू वेगवेगळ्या आहेत, विषम आहेत. विषमभुज नावातच आहे. विषमभुज म्हणजे वेगवेगळ्या बाजू वेगळ्या मापाच्या, म्हणून तिसरा त्रिकोणाचा प्रकार आहे विषमभुज त्रिकोण. बाजूवरून कुठले आहेत? समभुज, समद्विभुज आणि विषमभुज. आता इथं आहे त्रिकोण कुठला आहे? ABC. इथं ABC नावं आहेत समान. तर अशा पद्धतीनं 3 प्रकार आपण बाजूवरून पाहिले. आता गुणधर्म तेच आहेत, नावातच आहेत. समभुज म्हणजे तिन्ही बाजू एकरूप असतात. समभुज त्रिकोणाच्या आत अजून एक आहे, तिन्ही बाजू एकरूप आणि मग तिन्ही पण कोण एकरूप येतात. मग तिन्ही कोण एकरूप कसे होणार? 180 त्रिकोणाच्या मापाची बेरीज असते. तिन्ही एकरूप म्हणजे 180चं 3 भाग 60 येणार, कारण साहित्रिक 18 60 अंश प्रत्येक कोणाचं माप येणार. समभुज त्रिकोण हा काय असतो? समकोन त्रिकोण असतो, कारण कोण पण 60 अंशाचे आहेत म्हणून समकोन त्रिकोण असतो आणि समकोन त्रिकोण म्हणजे समभुज त्रिकोण असतो. तर अशा पद्धतीनं आपण समभुज त्रिकोणाचे गुणधर्म बघितले. समद्विभुज त्रिकोणाचे काय गुणधर्म आहे ते बघा. समद्विभुज त्रिकोण इंग्लिशमध्ये समभुज म्हणजे समभुज त्रिकोण. समद्विभुज म्हणजे आयसोसेल्स ट्रँगल. समद्विभुज म्हणजे काय? आयसोसेल्स ट्रँगल म्हणायचं. आयसोसेल्स ट्रँगलचे काय आहेत? समद्विभुज त्रिकोणाच्या 2 बाजू एकरूप असतात. 2 बाजू काय असतात? एकरूप असतात. आणि समद्विभुज त्रिकोणाचे पायालगतचे कोण काय असतात? एकरूप असतात. समद्विभुज त्रिकोणाच्या पायावर काढलेला लंब पायाचा लंब दुभाजक असतो. पायालगतचे कोण एकरूप असतात. आणि जर 2 बाजू एकरूप असतील तर त्या 2 बाजूसमोरील कोण काय असतात? एकरूप असतात. आणि जर त्रिकोणाचे 2 कोण एकरूप असतील तर त्या कोणासमोरील बाजूसुद्धा काय असतात? एकरूप असतात. म्हणजे बघा, एकच आहे की हे जो काय आहे नावातच आहे समद्विभुज त्रिकोण. 2 बाजू एकरूप आहेत म्हणजे त्या 2 बाजूसमोरील पायालगतचे जे कोण येतात ते एकरूप असतात. हे तेवढं इथं दिलेलं आहे. आणि मध्यगासुद्धा काय असतात? एकरूप असतात. काय काय एकरूप असतात? मध्यगा. त्रिकोणामध्ये एकरूप बाजूवर काढलेल्या मध्यगासुद्धा काय असतात? एकरूप असतात. एकरूप बाजूवर काढलेल्या मध्यगा एकरूप असतात. हे आपल्याला थेरम सोडवताना किंवा गणित सोडवताना लागतं. विषमभुज त्रिकोण नावातच आहे. विषम भुजा असतात, वेगवेगळ्या असतात आणि विषमभुज त्रिकोण हा कायम काय असतो? विशालकोन त्रिकोण असतो. अशा प्रकारे आपण बाजूवरून पडणाऱ्या त्रिकोणाच्या प्रॉपर्टी पाहिल्या. आणि आता कोनावरून त्रिकोणाचे प्रकार पाहूया. आता कोनावरून काय आहेत? लघुकोन त्रिकोण. लघु याचा अर्थ काय? 90पेक्षा कमी. नावातच आहे. लघु म्हणजे सगळे कोण काय असतात? 90पेक्षा कमी असतात. काटकोन त्रिकोण म्हणजे काय असतो? तर पायथागोरसचा प्रमेय इथं वापरता येतो. एक कोण काय असतो? 90 डिग्रीचा असतो. आणि विशालकोन त्रिकोण म्हणजे काय असतो? विशालकोन त्रिकोण म्हणजे काय? तर विषमभुज त्रिकोणच आहे हा. विशालकोन त्रिकोण म्हणजे एक असतो, तो काय असतो? कोण विशाल असतो म्हणजे 90पेक्षा मोठा असतो, म्हणून त्याला काय म्हणायचं? विशालकोन त्रिकोण. आता लघुकोन त्रिकोणाचं सांगितलं तुम्हाला, 90पेक्षा सगळे कोण कमी असतात किंवा लहान असतात. आणि समभुज त्रिकोण हा लघुकोन त्रिकोण असतो. समभुज त्रिकोण हा
लघुकोन त्रिकोण असतो. ही एक प्रॉपर्टी आहे. काटकोन त्रिकोणामध्ये काय 90 अंशाच्या कोनासमोरील बाजूला काय म्हणतात? कर्ण म्हणतात. म्हणजेच इथं पायथागोरस प्रमेय वापरता येतो. आणि कर्ण ही सर्वात मोठी बाजू असते. काटकोन त्रिकोणात एक कोन काटकोन असून उरलेल्या दोन बाजू परस्परांचे कोटिकोन असतात. दोन कोन परस्परांचे कोटिकोन असतात म्हणजेच उरलेल्या दोन कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 90 अंश असते. एक कोन 90चा तो 90चा असतो. उरलेल्या दोन कोनांची बेरीज 90 असते. विशालकोन त्रिकोण बघा, ज्या त्रिकोणाचा एक कोन विशालकोन असतो त्यास विशालकोन त्रिकोण म्हणतात. विशालकोन त्रिकोण असे म्हणतात. विशालकोन त्रिकोणात एक कोन विशालकोन असून उरलेले दोन कोन लघुकोन असतात. एक कोन विशाल असतो आणि दुसरे दोन कोन असतात ते लघुकोन असतात. तर अशा पद्धतीनं आपण बाजूवरून पडणारे कोनावरून पडणारे लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशालकोन त्रिकोण अशा पद्धतीनं काय बघितलं? कोनावरून पडणारे त्रिकोणाचे प्रकार पाहिले. आता आपण त्रिकोणाचे आणखी काही गुणधर्म पाहणार आहोत. त्रिकोणाचे आणखीन काही गुणधर्म काय आहेत बघा. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. त्रिकोणाच्या म्हणजेच ती काय असते? दोन काटकोन असते. त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा अधिक असते. दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा अधिक असते. आणि त्रिकोणाचा बाह्यकोन. आता बाह्यकोन म्हणजे बघा, त्रिकोणाला किती बाह्यकोन येतात? बे1, बे2, 4, बेत्रिक 6. त्रिकोणाला किती असतात? प्रत्येक कोनावर दोन बाह्यकोन असतात. म्हणजे एकूण त्रिकोणाला 6 बाह्यकोन असतात. मग बाह्यकोनाचं प्रमेय इथं वापरता येतं. मग त्रिकोणाच्या कोणत्याही कोनाशी रेषीय जोडीतील कोन करणाऱ्या कोनास काय म्हणतात? रेषीय जोडीतील कोन होतो. त्याला काय म्हणतात? त्रिकोणाचा बाह्यकोन असे म्हणतात. आता बघा, इथं त्रिकोण ABC आहे, त्याचा ACD हा बाह्यकोन आहे. कळलं का? आणि दूरस्थ आंतरकोनाचं प्रमेय आहे बघा. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढं असतं. हे दूरस्थ आंतरकोनाचं प्रमेय आहे. हिथंच आहे बघा, दूरस्थ आंतरकोन असे म्हणतात. हे आपण कायम गणित सोडवताना आपल्याला किंवा थेरम सोडवताना लागू शकतं. काय आहे हे 110 कसं काढलं? तर हे जे दोन दूरस्थ आंतरकोन आहेत त्रिकोणाचे 40 आणि 70 यांची बेरीज जर केली तर ती 110 येते. हेच दूरस्थ आंतरकोनाचं प्रमेय आहे. काय आहे दूरस्थ आंतरकोनाचं प्रमेय? त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या काय असतं? बेरजे एवढं असतं. म्हणजे ह्या दोन्हींची बेरीज केली का ह्याचं माप येतं. हा झाला दूरस्थ आंतरकोनाचा प्रमेय. आणि आपण बघितलेलंच आहे इथं ACD हा ह्याचा काय आहे? बाह्यकोन आहे. आणि हे जे दूरस्थ आंतरकोन कुठले आहेत? तर CBA आणि CAB हे दोन आंतरकोन आले. म्हणजे जे 70 आणि 40 माप आहेत ते. मग आता हेच इथं दिलेलं आहे, बेरीज दिलेली आहे. ACD हा बाह्यकोन आहे. त्याचं बाह्यकोनाचं माप हे त्याच्या आंतरकोनाच्या मापाच्या बेरजेएवढं आहे. म्हणजे ते काढलेलं आहे 110. आणि त्रिकोणाचा बाह्यकोन हा दूरस्थ आंतरकोनापेक्षा मोठा असतो. बाह्यकोन हा मोठाच असणार आहे. कारण का? तर दूरस्थ आंतरकोनाच्या मापांची बेरीज असते. त्यामुळं बेरीज मोठीच असणार आहे. आणि हे छोटेच असणार आहेत आंतरकोन एकमेकांचे. कारण ह्या 40 आणि 70 आहे, हे छोटेच आहेत. तर आता हे झाले आपण काही प्रॉपर्टी बघितल्या. अजून काही प्रॉपर्टी आहे त्या बघा. 5वी प्रॉपर्टी काय? जर त्रिकोणाच्या बाजू एकरूप नसतील तर त्या मोठ्या बाजूसमोरील कोन मोठा असतो आणि लहान बाजूसमोरील कोन लहान असतो. मोठ्या बाजूसमोरील कोन मोठा आणि लहान बाजूसमोरील मोठा म्हणजे हे आपल्याला थेरम सोडवताना आपण जस्ट इमॅजिन करून काढू शकतो. तर बघा, आता 6वी प्रॉपर्टी काय आहे? जर त्रिकोणाचे कोन एकरूप नसतील तर मोठ्या कोनासमोरील बाजू मोठी असते आणि लहान कोनासमोरील बाजू लहान असते. एकरूप नसते. बाजूसुद्धा तसंच आहे. सर्वात मोठी बाजू असते. त्रिकोणाचे कोन एकरूप नसतील. कोनाचं पण तसंच आहे. मग काय? सर्वात मोठी बाजू असते ती बाजू कुठली असते? AC. म्हणजे लहान कोनासमोरील बाजू लहान आणि मोठ्या कोनासमोरील बाजू मोठी घ्यायची. लहान कोन असेल तर त्याच्यासमोरील बाजूसुद्धा लहान असणार आहे. ही एक प्रॉपर्टी आहे. 7वी प्रॉपर्टी काय आहे? तर बघा, त्रिकोणाच्या दोन बाजूचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर असून तो तिच्या निम्म्या लांबीचा असतो. म्हणजे हा BPT थेरम झाला. काय आहे? त्रिकोणाच्या दोन बाजूंचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर असून तो तिच्या निम्म्या लांबीचा असतो. बघा, DE ही जी आहे ती
बी सीच्या काय आहे निम्मी आहे. तर बघा मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड आहे तो डी ई आहे. तर डी ईची लांबी ही बी सीच्या काय आहे हाफ आहे. तर आपण एक्झाम्पल सोडवून जर बी सी 12 असेल तर काय असणार आहे डी ई निम्मी असणार आहे 6 सेंटीमीटर असणार आहे. तर बघा आणि बी पी टी थेरम पण इथं लागू पडतो काय ए डी छेद डी बी बरोबर ए ई छेद बी ई सी हा झाला 10वीचा प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आहे. तर बघा नंतर बघा 8वी प्रॉपर्टी काय आहे तर 8वी प्रॉपर्टी आहे त्रिकोणाच्या एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी दुसऱ्या बाजूला हा व्यत्यास आहे बी पी टीचा व्यत्यास काय डी डी ही बाजू बी सीला काय असते समांतर असते. डी ही बाजू बी सीला समांतर असते. जर ते बिंदू डी हा बाजू ए बीचा मध्यबिंदू असेल तर डी हा बाजू ए बीचा मध्यबिंदू आणि ई हा बाजू कुणाचा ए सीचा मध्यबिंदू असेल तर डी ई एकरूप बाजू बी सी हा व्यत्यास आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा. तर बघा आता त्रिकोणाच्या अजून एक संदर्भातील बघा मध्यगा ही एक मध्यगा असते त्रिकोणाची. पुढला पॉईंट काय आहे मध्यगा त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाची मध्यगा असे म्हणतात. मध्यगा काय असते तर त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या समोरील मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडास काय असते त्रिकोणाची मध्यगा असे म्हणतात. आता त्रिकोणाचा गुरुत्व मध्य किंवा मध्यगा संपात म्हणजे काय त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा एक संपात असतात आणि त्या तिन्ही शिरोबिंदूवरून ज्या 3 मध्यगा काढतो त्या जिथं छेदतात त्याला काय म्हणतात मध्यगा संपात किंवा गुरुत्व मध्य म्हणतात. आता बघा आकृतीमध्ये जी हा गुरुत्व मध्य आहे त्रिकोणाच्या 3 मध्यगा ए डी सी एफ आणि ई बी आहेत. तर अशा पद्धतीनं आपण त्रिकोणा संबंधित सगळे पॉईंट मध्यगा आणि कुठला आहे हा गुरुत्व मध्यगा ज्या ठिकाणी सगळ्या तिन्ही मध्यगा ज्या ठिकाणी छेदतात त्या संपात बिंदूला काय म्हणतात तर गुरुत्व मध्य किंवा मध्यगा संपात. थँक्यू.